असं नवीन आईच्या आहारात काय असायला पाहिजे? ऑफकोर्स प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं थोड्याफार प्रमाणात, पण एक जेनेरिक जर आपल्याला सांगता आलं तर फॉर हर गट हेल्थ, म्हणजे लवकर रिकवर व्हायला किंवा तर आधीच्या काळात तर त्याचं पोषण जे असायचं ते आई किंवा सासू किंवा कोणी पण त्याची अतिशय काळजी घ्यायची. जसं डिंकाचे लाडू खाऊ घाला, त्यात मेथी आहे, त्यात हे आहे डिंक आहे, जे दोन्ही गट हेल्थसाठी अतिशय चांगले आहेत, उत्तम आहेत. कॅल्शियमचे काही ना काही सोर्सेस द्यायचे, की नाचणीचं काही बनवलं की आईला आता हाडांचं हे करायची गरज आहे, रिप्लेनिश, कारण बाळाला एवढं कॅल्शियम गेलेलं आहे, तर कॅल्शियम रिच फूड्स हे द्यायचे. आणि असे बरेच शतावरी द्यायचे लॅक्टेशनसाठी, तर शतावरीने एस्ट्रोजन पण बॅलन्स होतं. भर होता. तुम्ही बघितला तर रेनबो फूड्सवर असायचं. बरेच वेळा पालेभाजी द्यायची, कारण ॲनेमिक आणि आयर्न डेफिशियन्सी हल्ली एक खूप म्हणजे मोठा हे आहे, कारण आहे आपल्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये. आपल्याला दिसून येतो की तो प्रॉब्लेम आहे सगळ्या बायकांना. तर पण त्या आज्यांना विदाऊट टेस्टिंग माहिती होतं की जे आपल्याला गरजेचं आहे. तर ते आणि भाज्या भरपूर, मग त्याच्यात थोडंसं कधी कधी ते गोड पण द्यायचे तुम्हाला खायला, फॉर दॅट पर्टिक्युलर जे आयुर्वेदामध्ये म्हणतो की 5 टेस्ट असतात, तर ते सगळे असायचे त्याच्यात.